एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। नुकताच देशभरात 5व्या लॉकडाऊनला सुरुवात झाली असून या काळात कुठल्या व्यवसायाला राज्य सरकारने सुरू करण्यास परवानगी दिली व कुठल्या व्यवसायाला नाही, तसेच काय नियम आहेत याबाबत सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताळे यांनी सिन्नरकरांचा आवाज एसएन न्यूजच्या माध्यमातून माहिती दिली आहे। त्यात सलून, ब्युटी पार्लर, लग्न कार्य आदींबाबत माहिती देताना आईस्क्रीम पार्लर व कोल्ड्रिंकच्या दुकानातून केवळ पार्सल सुविधा देण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी राहुल कोताळे, तहसीलदार सिन्नर। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दिनांक 31/5/2020 रोजी आदेश पारित केलेले आहे। या आदेशानुसार मिशन बिगिन अगेन बाबतच्या सर्व निर्देश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांनी कलम 144 चे आदेश पारित केलेले आहे। याचा थोडक्यात जे काही अटी शर्ती किंवा ज्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे त्याबाबत मी थोडक्यात सांगतो। सिन्नर तालुक्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीतच आहे की रुग्णसंख्या दैनंदिन वाढत आहे, मोठ्या वेगाने वाढत आहे। त्यामुळे या सर्व निर्देशांचं पालन करणं आपणास सर्वांवर बंधनकारक आहे। यामध्ये आस्थापना ज्या आहे, सर्व प्रकारचे दुकानं जे आहे तर त्यांची वेळ जी आहे सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी आहे। स्थानिक प्राधिकरण किंवा दुकान संघटना यांना या वेळेमध्ये बदल करता येणार नाही। 9 ते 5 ही जी वेळ आहे ही शासनाने ठरवून दिलेली वेळ आहे आणि तिचं पालन करणं बंधनकारक आहे। त्यानंतर रात्री 9 ते 5 हा कर्फ्यू असणार आहे। या रात्री 9 ते 5 या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक जीवनावश्यक कारण वगळता विनाकारण बाहेर फिरता येणार नाही। असं फिरताना आढळल्यास त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात येईल। त्यानंतर मास्क जो आहे, मास्क बंधनकारक आहे। सामाजिक अंतराचं पालन म्हणजे 6 फूट 2 गज की दूरी असं म्हटलंय, तर हे 6 फूट सामाजिक अंतराचं पालन करणं बंधनकारक आहे। लग्नासाठीची जी मर्यादा आहे ती कायम आहे। 50 पेक्षा जास्त व्यक्तींना विवाहासाठी एकत्र येता येणार नाही। अंत्यविधीसाठीची मर्यादा 20 व्यक्तींची आहे। त्यानंतर या नवीन सूचनांनुसार सलून शॉप जे आहे, सलून शॉप त्यानंतर ब्युटी पार्लर जे आहे तर ते बंद राहणार आहेत, तर ते आपल्याला उघडता येणार नाहीत। त्यानंतर 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती या एकाच वेळी एकाच ठिकाणी त्यांना जमता येणार नाही, तर ते असे 5 पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी जमल्याचं आढळून आल्यास त्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात येईल। याच्या व्यतिरिक्त जे पूर्वीच्या जे बंधन होते आंतरजिल्हा प्रवासाबाबत तर ते कायम आहेत। तरी सर्व सिन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या निर्देशांचं काटेकोरपणे पालन करावं, तरच आपण या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालू शकू। धन्यवाद।